9वा दिवस सकाळी 7 वाजता. मैं बोल रही हूँ तिनको बोलना चाहिए छुट्टी थोड़ा चाहिए लेट. अरे थोड़ा हाफ डे तो दो यार, नींद चाहिए. मैं बोल रही हूँ माइक में एक बार बोल लेते हैं सब लोग. लग्न झाली का? लग्न कसं असणार आहे? तो ऑन केलाच नाहीये माईक. माईकला ऑन करायला लागतं. Oh my God. खूप जास्त झालंय यार. थंड पाण्यामध्ये नाही, गरम पाण्यामध्ये पाय टाकून ठेव. नाही ऍक्च्युली थंड पाण्यामध्ये पाय टाकून ठेव. थंड पाण्यामध्ये गरम पाण्यात टाकायचं, मीठ टाकून. ते तर जेव्हा घासलेलं असतं आणि खूप त्रास झालेला असतो ना पायाला, म्हणजे फिजिकली असं हे झालं असतं ना, हिल्स वगैरे घातल्यानंतर, तेव्हा गरम पाण्यात मिठाच्या टाकायचं असतं. मी कपडे घेऊन येते आणि डायरेक्ट बाहेर जाऊन आंघोळ करते. जाते मी, आंघोळ करून येते. पायाला सूज आलेली आहे. डॉक्टरांनी तर सांगितलंय की मला 2-3 दिवसांची कंप्लीट रेस्ट घ्यायला लागणार आहे. किती वेळ लागेल बरं व्हायला? नाही, बरं होईल की लगेच, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं महत्वाची सूज जी आहे ती हळूहळू हळूहळू कमी. प्रॉब्लेम कशामुळे सूज येते ते बघितलं पाहिजे. ठीक आहे सर. त्यामुळे मला मोहीम नाही करता येणार, तालीम नाही करता येणार पुढचे. सकाळी 10 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. मंडळी, स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता असं छत्रपती शिवराय म्हणायचे. मखरात पुजलेली आणि शेंदूर माखलेली दगडी मूर्ती नाही, तर तलवार घेऊन लढणारी रणचंडी आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या या गावच्या लेकींचं. चला तर मग, नवा दिवस, नवी उमेद, नवी मोहीम. आजची नवी मोहीम तुमच्या आतील रणरागिणीला जागृत करण्याची आहे. पण आजची नवी मोहीम मी नाही सांगणार, तर ती मोहीम सांगण्यासाठी आज आपली ते खास पाहुणे येणार आहेत. त्यांची ओळख करून द्यायची खरं तर काही गरजच नाहीये, कारण त्यांचं नाव मराठी नाट्यसृष्टीत, मालिकेत, सिनेमांमध्ये आदराने घेतलं जातं. आता अलीकडेच पावनखिंड नावाचा चित्रपट येऊन गेला. त्यामध्ये त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका केली होती. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या पारावरती येणार आहेत. मी स्वागत करतो अजय पुरकर यांचा. अजय दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या या पारावर. कसं वाटतंय आज इथे येऊन? खरं तर हा कार्यक्रम मी सगळा, म्हणजे प्रोमोपासून मी हा कार्यक्रम फॉलो करतोय आणि मी सगळे एपिसोड्स बघितलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्या कुठल्या मोहिमा केल्यात ते मला माहिती आहे. पण एक गोष्ट आज मित्र म्हणून तुम्हाला सांगावीशी वाटते, ती अशी की तुमच्यापैकी प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या तरी पॉइंटला असं मनात आलं असेल की मी माघार घेते. तर आजची मोहीम खरं तर त्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. तर मुलींनो, तुम्हाला थोडीशी हिंट मिळाली असेल तर आजची तुमची मोहीम आहे आर्मीची मोहीम. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय की आपण ज्या भागात आत्ता आहोत, इथे एक गाव आहे. त्या गावाचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे. त्या गावाचं नाव आहे मिलिटरी अपशिंगे. तर हे नाव का आहे किंवा त्याच्या पाठीमागची हकीकत काय आहे हे मी तुम्हाला सांगतो.
की आत्तापर्यंत ह्या गावातनं कमीत कमी 1650 पेक्षा अधिक जवानांनी सुरक्षा दलांमध्ये सेवा दिलेली आहे, देत आहेत. या गावामध्ये प्रत्येक घरातला कमीत कमी एक सदस्य सैन्यामध्ये आपली सेवा रुजू करतोय. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे इंग्रजांच्या काळी 46 जवान या गावातले शहीद झाले होते आणि तेव्हा इंग्रजांनी या गावाला नाव दिलं मिलिटरी अपशिंगे. आणि आज देखील घरातला कमीत कमी एक सदस्य कुठल्या ना कुठल्या तरी सुरक्षा दलामध्ये आपली सेवा देतोय, देशसेवा करतो आहे. आणि या गावाचं ब्रीदवाक्यच हे आहे, इथे घडती वीर जवान. वा वा वा. तर आपल्या इथे आज अजून एक महत्वाचे पाहुणे येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लेफ्टनंट दीपक शेळके यांचं. सर, आमच्या इथे तुमचं खूप खूप स्वागत. माझी अशी इच्छा आहे की या मुलींना तुम्ही सांगावत की ट्रेनिंग म्हणजे काय असतं, आर्मी ट्रेनिंग काय असतं, ते का महत्वाचं असतं आणि ते किती खडतर असतं. एक लेख आहे आणि तो लेख तुम्हाला वाचून दाखवायचा आहे. पण तो कधी दाखवायचा आहे? रात्री 11 वाजता. तिथं लाईट नाही आहे, तिथं दिवा नाही आहे, तिथं काही नाही आहे. आणि असा जर तुम्हाला टास्क दिला तर तुम्ही काय करणार? विचारांच्या पलीकडे. मग सैनिक तिथून पुढे विचार करायला सुरुवात करतात. त्याचं कारण असं, त्याचं ट्रेनिंग अगोदर घेतो. याचा अर्थ काय की तुम्हाला जर हा एक पेपर दिलाय, त्याच्यावरती पॅराग्राफ दिलाय एक 10 ओळीचा आणि तुम्हाला तो रात्री अंधारात वाचायचा आहे आणि तो तुम्हाला आत्ता दाखवलेला आहे. याचा अर्थ असा आहे की मी आता तो आत्मसात करून त्याचं पठण करून आठवणीत ठेवणार, रात्री फक्त कागद समोर आणि फडफड वाचणार. याचा अर्थ काय की युद्धासाठी ही अगोदरची तयारी, ट्रेनिंग. अजय दादा आणि लेफ्टनंट दीपक शेळके, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात. तुम्ही तुमचा अनुभव आमच्या मुलींबरोबर आणि महाराष्ट्राबरोबर शेअर केला, त्याबद्दल तुमचा आम्ही आभारी आहोत. दुपारी 12 वाजता जंप 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 जंप. स्टॉप. सावधान. आता मी माझं पोस्टिंग सांगतो. माझं पूर्ण नाव आहे संजय रमेश पंडित, राहणार कणूर. बावधनच्या वरतीच माझं गाव आहे. मी 2001 मध्ये CRPF मध्ये भरती झालेलो. त्याच्यानंतर मी NSG साठी ब्लॅक कमांडो म्हणून असेल. त्यानंतर मी नक्सलाइट एरियामध्ये पोस्टिंग होतो. तिथं 3 वर्ष झाली. तिथं बऱ्याचदा माझी मुठभेड झालेली. 2-3 वेळा मरता वाचलेलो आहे मी. त्याच्यानंतर मी पुलवामाला श्रीनगरला होतो. तिथं आमची बस उडवलेली. खूप टेररिस्ट एरिया आहे तो. त्याच्यामुळे 45 जवान आमच्याबरोबरचे शहीद झाले. हे महत्त्वाचं का आहे? त्या युद्धासाठी आपल्याला तयार होण्यासाठी आपलं शरीर व्यवस्थित असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला हा ट्रेनिंगचा पोर्शन्स करायचा आहे. आता आपल्याला जे ऑब्स्टिकल आहेत ॲक्च्युली त्याला BPT म्हणतात, बॅटल फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर वॉर्मअप व्हायचं आहे. मग त्यासाठी ह्या स्टेप आहेत, त्या आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. थोड्याशा एकसारख्या उड्या मारत राहायच्या. दक्ष पंजावरती अप 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 अप, जोरजोरात अप. पुशअपसाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. स्टॉप. मी त्यासाठी पहिलं दाखवतो. ठीक है, जैसे मैं स्टार्ट बोलूंगा आपने शुरू करना है पुशअप मारने के लिए. स्टार्ट. नाइस. ओके. आता मी तुम्हाला इथून आपल्याला कसं जायचं आहे ते दाखवतो. ये पूर्णपणे ऐसे आहे, कमर झुकना नाही आहे. इथे आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यामुळं कंबर टाईट ठेवायची, असं उचलायचं. ठीक आहे.
त्यानंतर आपल्याला इथे जायचंय. तिथून स्टेप आउट करो. फास्ट फास्ट थोड़ा और. गुड 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 गुड. चलो फास्ट. जंप. नाइस. ओ चलो फास्ट खींचो. फास्ट. गुड. फास्ट फास्ट. यस. आय हॅव डन दिस. हे क्रॉसफिट सारखंच आहे माझ्यासाठी, पण फक्त माझे टायर्स मध्ये पाय टाकतात आणि 2 वेळा मी पडता पडता वाचली, तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे. आय होप मी मॅनेज करू शकेल मोहीमध्ये. गुड गुड गुड. सेकंड स्टेप और एक बार. अजून एकदा अजून एकदा अजून एकदा थोडं. कम ऑन स्नेहा. फास्ट फास्ट. स्टेप आउट करो. स्टेप आउट करो. फास्ट. गुड 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 गुड. हो हो. आराम से आराम से. फास्ट 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 फास्ट. यस यस यस. कम ऑन. ओ नाइस. फास्ट. नेक्स्ट. कमर सीधा. कमर सीधा. या पुढे 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 पुढे. चला फास्ट फास्ट फास्ट. आई फास्ट. जंप थोडीशी मारण्याचा प्रयत्न करा. चला फास्ट. सीधा दोरी जवळ या. पुढं. फास्ट 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 फास्ट. हो सिरियसली मतलब हेवी है. रायफल घेऊन उचला. गुड गुड गुड. हेतलने पूर्ण केलेलं आहे. नेक्स्ट. स्टार्ट. फास्ट. गुड गुड. बहुत बढ़िया. ठीक है ठीक है. जंप जंप. जितनी जंप अच्छी उतना टायर में पास होगा पैर. बहुत बढ़िया. गुड. यस. गुड गुड गुड. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. जल्दी जल्दी. थोड़ा स्पीड दे दो. फास्ट. एक्टिविटी फास्ट होनी चाहिए. नेक्स्ट. दुसऱ्या कंटेस्टंट्सला कम्पेअर केलं तर त्यांची स्ट्रेंथ खूप जास्त आहे आणि जे या प्रकारे त्यांनी ते टायर उचलले आहे. मी कधी जिम करत नाही. माझ्यासाठी थोडी ना जास्तच डिफिकल्ट आहे. चला फास्ट. लवकर लवकर लवकर. उचला ते. उचला. हां छान. चला पुढे या पुढे या पुढे या पुढे या. टायरमध्ये जंप. आय लव्ह फिजिकल टास्क आणि फायनली एक फिजिकल टास्क आलं आहे. मी आपलं बेस्ट देणार आहे आणि खूप मजा येते हे सगळं करण्यात. जम्पिंग रनिंग इट हॅज एव्हरीथिंग. सो आजची मोहीम खूप भारी होणार आहे. उंच उडी मारा थोडीशी. उंच उडी घ्या. उंच उडी घ्या. हां फास्ट फास्ट फास्ट. अरे आणखी. जंप करायची इथं सिंगल टायरमध्ये आल्यावर. हां हां. दोन्हीकडे पाय. फास्ट करा. नाही 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 हे नाही. चला लवकर. अजून स्पीड द्या. गुड गुड गुड. स्पीड द्या थोडंसं. चला फास्ट. नाइस. थोडंसं अजून स्पीड द्या. थोडं ओढायचंय. हां गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या रायफल उचला. ओढा ओढा. ये तुम्हाला. ओढा. अजून थोडं राहिलं इथपर्यंत. येऊ द्या येऊ द्या. थोडंसं स्पीड द्या. येऊ द्या. मग पाहू नका. बरं चला. रायफल उचला. झिगझॅग मध्ये. लवकर लवकर. फास्ट. नेक्स्ट.
जी आय थिंक आत्तापासून जेवढे पण मोहीम झाल्या त्याच्यामधनं सगळ्यात जास्त फिजिकली टॅक्सिंग आणि खूप डिफिकल्ट असणार आहे. ह्याच्यात आमचं स्ट्रेंथ, कोऑर्डिनेशन हे सगळं टेस्ट होणार आहे. तुम्ही करू शकताय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फास्ट, कम ऑन, गुड गुड. उठा, उंच उडी घ्या अजून थोडीशी, अजून उंच. बदक उडी नाही घ्यायची आपल्याला. उठा, उंच अजून थोडंसं. तुम्ही अजून टायर मध्येच आहे. चला लवकर अडकवा गाळ्यामध्ये. गुड, लवकर, फास्ट घ्या तुम्ही. एक टायर पाठीमागे राहिल्यामुळे तुम्हाला ओळखता येत नाहीये. थोडंसं फास्ट. दोन्ही हाताची ग्रिप द्या, दोन्ही हाताने. हां, सुरू. गुड, व्हेरी गुड. हे असं नाहीये, त्या बाजूने यायचंय. कम्प्लिटली रॉंग पळलेला. या तालीममध्ये मला रिअलाइज झालं मला जस्ट किती जास्त प्रॅक्टिस आणि किती जास्त डिटर्मिनेशन दाखवायला लागेल ही मोहीम पार पाडायला. हाऊ द जोश, हाऊ द जोश. तुम्हाला आता नेक्स्ट टास्कसाठी ऑल द बेस्ट आणि परत आपण त्या ग्राउंडवरती भेटूयात. वेलकम. वा, मैदान सज्ज झालंय आणि आर्मीची ट्रेनिंग सुद्धा झाली असेल आपल्या शहरातल्या पोरींची. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या शहरातल्या पोरींचं. वा 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 वा. तालीम झाल्यानंतर मिलिटरीची आम्ही एंटर करतो लोकेशनवर आणि तालीम सारखं तिथे काहीच नव्हतं. तालीम आम्ही केली होती टायर वर खाली करायची, टायरवर जंप मारायचं, झिगझॅग रनिंग. नियम एकदम सोपे आहेत. छोटे छोटेसे अडथळे, हे सगळे अडथळे तुम्हाला पार करायचे. बरं, पण सीमेवर जेवढे अडथळे असतील त्यापेक्षा तर नक्कीच छोटे आहेत. हो, ते तर आहे. आणि कमीत कमी वेळात जो कोण ही ऑब्स्टेकल रेस पार करेल ती असेल या मोहिमेतली दमदार नार. बरं, नियम सांगतो तुम्हाला. इथून सुरुवात होईल. दोरी आहे, इथून उडी मारून इथे यायचं, वर चढायचं, उतरायचं धावत, मग याच्या खालून जायचं, धावत इथे यायचं, याच्यावर उभं राहायचंय, चालत 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 तिथे उतरायचंय, त्या शिड्यांवरनं वर चढायचंय, मग तिथून क्लाइम्बिंग करत 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 तिकडे जायचंय रोपवरून, तिथे खाली उतरायचंय आणि शेवटला हँगिंग रोप आहे, त्या रोपवर चढायचंय आणि घंटी वाजवायची. चला तर मग तयार आहात? पहिल्यांदा ज्या दोघींना ही मोहीम पार पाडायची त्या दोघी आहेत रमशा आणि रसिका. तयार आहात? आज आपण फक्त उभं राहायचं नाहीये, त्यांना पण ताकद द्यायची आपण. चला, तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा. चला चला. ऑन युअर मार्क, गेट सेट, ऑन. एक नंबर. रसिका, रमशा. तर आम्ही दोघे एकदम कट टू कट कॉम्पिटिशन चालली होती. दोघं सोबत 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 चाललो होतो. खाली वाक, जमिनी पशी वर नको येऊ बेटा. नाही डोकं आल्यावर रमशा परफेक्ट. डोकं खाली ठेवा, डोकं खाली. चल चल रसिका, ये बाहेर. हळू 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 हळू. सावकाश सावकाश सावकाश. चल चल. गो गो. हे बाजू खाली रसिका, कमान. कमान रसिका, इट्स अ रन. परफेक्ट कर रसिका, बॅलन्स कर रसिका, बॅलन्स कर. जमते 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 जमते, बरोबर. जम 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 जम. रसिका लवकर, रसिका लवकर. जमते.
रमच्या मस्त रसिका बॉडी स्टेबल ठेवा बॉडी स्टेबल ठेवा रसिका हा 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 वरती बॉडी कंट्रोलचा सामना सुरू आहे रसिका दोन्ही हातांनी सावकाश येस रमच्या परफेक्ट होणार रसिका होणार कमॉन रसिका अंतर ठेव हळूहळू लास्ट ऑब्स्टॅकल पर्यंत मी सर्वात पहिले पोहोचले आणि ॲट दॅट मोमेंट मला वाटलं की आता थोडंसं माझ्या जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. रसिकाने सर्वात पहिले तिचे बूट आणि सॉक्स काढले मग मी म्हटलं ओ स्मार्ट. बॉडी स्ट्रेट ठेव आय थिंक ऑलमोस्ट 6-7दा तर मी वर असं जाऊन खाली पडले. शांत राय रसिका आता शांत रसिका मस्त धमाल कसं वाटलं? चांगलं होतं पण घंटी वाजवली असती तर अजून चांगलं वाटलं असतं. रसिका मी माझं असं रूप कधीच बघितलं नाहीये. मी कधीच स्वतःला असं बघितलं नाहीये. मी खूप अंडर एस्टिमेट केलंय. मला कधीच नाही माहित होतं मी एवढी स्ट्रॉंग असणार आहे आणि मी पूर्ण करणार. माझे मम्मी पप्पा हे बघून खूप प्राऊड फील करणार. मी हे टास्क जिंकण्यासाठी नाही तर मिलिटरी लोकांसाठीच परफॉर्म केलंय आणि आय थिंक मी बेस्ट दिला असेल तर थँक्यू सो मच. तू खरं स्ट्रॉंग आहेस. कधीच स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. महाराष्ट्राच्या मातीतल्या लेकी आहात तुम्ही. हरू शकतच नाही तुम्ही कधी. चला आता जाऊया पुढच्या जोडीकडे. पुढची जोडी आहे अंकिता आणि श्रेजा. आणि मग गेट सेट. अंकिता एकदम झुक करून निघाली. वा 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 वा. चल मस्त काही नाही. अंकिता मस्त श्रेजा परफेक्ट. वा 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 सावकाश अंकिता मस्त. क्या बात आहे. हा श्रेजा होणार थोडीशीच मागे. श्रेजा कमॉन. सावकाश हा पाय पुढे या. मला कळत नव्हतं अंकिता एवढं फास्ट ते नेटवालं ट्रॅप करत होती आणि श्रेयाला एवढा टाइम लागत होता. लवकर आहे लवकर. ये फ्लॅट कर अजून फ्लॅट कर बॉडी. पट हळू फ्लॅट कर बॉडी. फ्लॅट कर फोकस कर. मस्त झालं. चल लागले तिला. चल सावकाश. त्या स्पीडच्या चक्करमध्ये मला पाठीला खूप मोठा स्क्रॅच आला आणि तार लिटरली घुसली आणि लागली आणि ते मला खूप जास्त दुखलं तेव्हा. रेजा कमॉन. फ्लॅट कर. खाली एकदम खाली फ्लॅट कर बॉडी. पूर्ण फ्लॅट ठेव. एकदम खाली. येस हा एकदम खाली. तशीच राहा. खालीच राहा. खाली कर. एकदम खाली कर. लवकर खाली एकदम खाली राहा. जा खाली जा. लवकर खाली जा कमरेतनं खाली. हा जा खाली. एकदम खाली जा. कमरेतनं खाली जा.
खाली जा, हा जा खाली, खाली जा, आणखी खाली जा, दुसरा हात जा खाली, खाली चल. अंकिताला त्यावेळेला पायाला दुखत होतं तरी पण ती एवढी पुढे गेलेली, मोगली सारखी, स्पायडरमॅन सारखी कशी ना कशी तरी ती पोचलेली आणि मी पाठी राहिलेले. करू नको, हळू दमाना दमाना चल करते हळूहळू चल. होणार बरोबर. स्पीड वाढव. आलीच बघ तू. वा थोडंच आहे बॅलन्स कर शिडीवर. फक्त बॅलन्स कर. जमतंय. पकड वरती पकड आता. चल बरोबर. चल हळू चल. शेवटच्या टप्प्यात आलेली आहे अंकिता. लवकर. जमलंय. क्लाइंब करायचं ट्राय केलं पण माझी होत नव्हतं आणि मी बॉडी लीन पाठी करत होती आणि मला ते खूप जास्त दुखत होतं जिकडे मला लागलेलं. तर मी कसं करून ट्राय केला. चल आलीस ती. झाला हात. चल मला ते खूप जास्त दुखत होतं. मला रडायचं खूप जास्त होतं. मी इरिटेट होतं मला. मी तरी ट्राय करते आणि फायनली मी ती बेल मारली. विशेष बोलून घे. वा मजा आली. कंप्लीट केली रेस. अंकिता काय वाटतंय? मस्त वाटत आहे. केलंय सगळं. अगं माझ्याकडे तर बघ. तुला माहितीये का तू काय केलंयस? तू या मोहिमेत रेकॉर्ड केलाय. अंकिता वी डिड इट. अंकिता खूप छान. रडू नकोस. चला या दोघींनी तर धमाल केली अंकिता आणि श्रेजानी. तर आता पुढची जोडी आहे संस्कृती आणि वर्षा. आणि मग गेट सेट. कमान वर्षा संस्कृती. ओके परफेक्ट. संस्कृती बरोबर. होणार वर्षा कमान. तर नेट क्लाइंब करण्याचा जो हर्डल होता तो खूप इझी होता माझ्यासाठी. चल वर्षा चल. वा मी अशी गेली आणि अशी आली. वर्षा मस्त. वा मी असं एकदम डिरेक्टली हाईटला नाही बघत. चालेल नको बघू. हाईटची भीती वाटत असेल तर. मी त्याच्यावर उभी होती आणि मला असं वाटत होतं की मी आता पडणार. होणार. बारी ये संस्कृती पायाने पण ढकल. हा बरोबर जमलंय. बॅलन्स कर बरोबर. वर्षा लवकर. पूर्ण फ्लॅट ठेव. येस डोकं खाली ठेव. येस बरोबर. फ्लॅट ठेव बॉडी. हा सरळ होणार. लवकर वरती चढशील. वरच्या दोरीला दोन्ही हाताने वर पकड. संस्कृती मस्त. होणार वर्षा. थोडीशी मागे वरती पकड. अर्धी दादा ही सगळ्यात फास्ट ही आलेली आहे. हो ही रेकॉर्ड मोडू शकते. संस्कृती आधी उभी राहा. पहिले वर पकड. हात पकड. पकड दोन्ही हात पकड वर. चुकीचा हात पकडलाय. या बरोबर. समोर बघ. वा बघ. गावकरी ओरडतायत या नावाने. म्हणताय लांब हात आणि लांब लवकर. एका टाइमला ससा थोडीशी स्लो झालेली. मला आधी एंड करायचं आहे काय पण होऊ दे. समोर बघ. संस्कृती पडायचं नाहीये. हळूहळू कर. आता जो बॅलन्सिंग रोपचा होता तो थोडासा माझ्यासाठी डिफिकल्ट होता. समोर बघ. वा वर्षा लवकर. पळ आता पळ. वर्षा हार नव्हती मानत. हे बघ शेवटचा फक्त राहिला एक स्टेप. फक्त तुला वर जायचं. एक स्टेप. सावकाश. बरोबर हाताने खेच. बरोबर हाताने एकत्र घेत. काय कर. तुझा हात पोहोचल. उभी राहा आता. फक्त उभी राहा. बॅलन्स करून उभी राहा. शेवटचं आहे. हात कंट्रोल ठेव. पायची ग्रिप सोडू नकोस. अंगठ्याने पकड. अरे तिने कॅचअप केलं माझं टाइम अँड शी वॉज गोइंग टू रिंग द बेल. लवकर. गिव्ह अप करू नका संस्कृती. लवकर. गिव्ह अप करू नका संस्कृती. अंगठ्याच्या ग्रिप मध्ये पकड. एक पाऊल मागे फोकस कर. संस्कृती थोडं फोकस केलंस ना होईल तुझ्या. अंगठ्याने पकड. हा शाबास. वर्षा
संस्कृती खूप भारी करतेस तू. मस्त पोचली. वा हे बघ संस्कृती ऍडव्हान्टेज आहे, लवकर तो ऍडव्हान्टेज घे. येस शाबास. मस्त. वर्षा लवकर कम्प्लीट करणार. ते बोलो सावकाश. जरा उभी राहा पहिले, उभी राहा केच आता नाही सोडतेस. डन. वा चांगलं केलं पण याचा अर्थ तू हरलेला नाहीये. तू आले इकडनंच खेळणार आहे नेक्स्ट सगळे टास्क. इकडनंच बोलणार आहे ती. माझी जागा बसली आहे इकडे. काय वाटतंय? उठायचंय. यस. एक नंबर ससा. वर्षा तू बी सांग खेळ. कसं वाटतंय? भारी लय भारी. लय भारी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत वर्षासाठी. वर्षा अमेझिंग अमेझिंग यार. स्वतःच्या फिअर वरती कॉन्कर करणं हेच खरी जिंक आहे. अरे वा दोघींचं अभिनंदन. तुम्ही थोडा आराम करा, आम्ही पुढे जातो. दोघी बाकी आहेत ना. चला चला आता पुढच्या जोडीकडे जाऊयात. हेतल आणि मोनिशा. ऑन युअर मार्क गेट सेट. पाण्यात पडशी ना. कमान हेतल, कमान मोनिशा. होणार 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 होणार. टेक्निक वापरा, टेक्निक वापरा. वर पकड. ओके इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. उठ हेतल, उठ 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 मोनिशा उठ. चला 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 चला. इतर पाणी. चल मोनिशा. चला चला मोनिशा लवकर. वा हेतल वा. मस्त. वा हेतल वा. बॅलन्स कर बघता आता, बॅलन्स कर. पोलला पकड. हा वा हेतल अजून पाय या बाजूला टाक. अजून पाय या बाजूला, या बाजूला. पुढे घे पुढे घे पुढे घे. तर हा परफेक्ट होणार. खाली नकोस. पाय टाक पाय टाक. मोनिशा कमॉन होणार. ये लवकर. भीती वाटते. हा मग हात पुढे घे. मध्ये रोपला तर. हा आता ये या बाजूनी. कमॉन ट्रस्ट मी. हेतल चालले पुढे लवकर. रेस संपलेली नाहीये. गिव अप करू नको मोनिशा. पाय टाक एकदम हळू. हा टाक पाय. ट्रस्ट मी. पाय टाक. ग्रिप सोडू नकोस. बाजूनी रोपला पकड. हा हात लेफ्ट हँड लेफ्ट हँड. ये मोनिशा करशील तू. पाय टाक की असा. खूप छान हेतल, खूप छान. अशी पहिला पाय व्यवस्थित ग्रिप कर, मग दुसरा टाक. हळू कर. घाई नाही आपल्याला. हा ये हळूहळू सावकाश. परफेक्ट. हा वा एक नंबर. वा मोनिशा ताईसाठी काय झालं पाहिजे. येस परफेक्ट. एकदम मस्त. बरोबर. कमॉन हेतल गिव अप करू नको. खूप छान करतेस. वर पाय टाक. वर पाय एक टाक. नंबर. वर पाय टाक. आता एकदम खाली राहा. एकदम खाली राहा. बॉडी खेच वरती. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. एकदम फ्लॅट. वरच्या रोपला पकड. उभं राहा. एकदम खाली राहा. वर मोनिशा आली आहे मागे. हेतल कमॉन हेतल कमॉन. बॅलन्स कर. बॅलन्स कर. बॅलन्स. एकदम हळूहळू. कमॉन. हा शाबास. शाबास. वा ताई वा. मस्त मस्त. चल 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 पुढे चल. कमॉन मोनिशा. उभे राहा. सरळ उभे राहा. वरती पकडा. दोरी पकडा. हे चल मोनिशा. हे चल मोठ्याने मोठ्याने आवाज पाहिजे. हे चल. हे चल मोनिशा. आता राहिली दुसरी पायरी. मोठ्याने. त्यांना जमत नाहीये. तुमची गरज. डायरेक्ट वर पकड. हेतल हे चल डायरेक्ट वर. मोनिशा. हे चल. धाव धाव धाव. हेतल आता हा चान्स सोडू नकोस. मोनिशा. हे चल मोनिशा. हे चल मोनिशा. बरं शेवटचा तुम्हाला 1 मिनिट देतो. लास्ट 1 मिनिट. मला वाटलं मी इथे फर्स्ट राऊंड मध्येच माझा हार झालेली असं वाटत होतं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आधी या दोघींसाठी. आहे की नाही. चला कमाल केली सगळ्यांनी. कमाल. वा. खऱ्या अर्थाने काय आहे की म्हणजे जे आम्ही तुम्हाला सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की
माघार घेतली नाही पाहिजे, लढलं पाहिजे, पुढे गेला पाहिजे. दाखवून दिलं तुम्ही आज. कोणीच गिव्हअप नाही केलं. या मोहिमेचं असं काहीतरी आहे ना की प्रत्येकाने काहीतरी रेकॉर्ड केलंय. कोणीतरी भीतीवर मात केली, कोणीतरी गड्याचा काटाच मोडला, लवकरच एकदम जिंकून दिलं, लगेच घंटा वाजवली. नाही खरंच म्हणजे काहीतरी प्रत्येकाने एक वेगळं काहीतरी दिलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला मोहिमा देतो, मी बाजूला थांबतो आणि फक्त या पुढे या पुढे या. तर मला असं वाटतंय आज आपल्या सगळ्या जवानांसाठी आणि आपल्या या रणरागिणी आहेत यांच्यासाठी मी आज प्रयत्न करून बघणार आहे. वा दादा दाद्या उंच पकड उंच पकड उंच. वा दादा वा वा अरे क्या बात दादा. दादा दादा वा 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 दादा 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 एकदम खाली एकदम खाली घे, एकदम खाली घे, खाली मस्त. डोकं खाली कंबर खाली, डोकं खाली कंबर खाली, मस्त मस्त. डोकं खाली कंबर खाली, डोकं खाली कंबर, मस्त मस्त. हळू हळू हळू. वा 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 मस्त. वा दादा वा 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 वा. बॅलन्स आहे. वा 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 दादा वा दादा वा. हळू 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 हळू. मस्त दादा मस्त दाद्या. वा मस्त दाद्या. ओके हळू 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 हळू. ये साला. वा दादा वा. उडी मारून दोन्ही पाय अडको. हा दोन्ही पाय अडको. थँक्यू सो मच. आय होप मी केलेला प्रयत्न योग्य असेल. हे मला माझ्या आर्मीच्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं होतं की कधी हरायचं नाही, पुढे जात राहायचं. बरीच संकट आली आयुष्यात, बरंच काय काय झालं, हातपाय तुटलेलेच आहेत, पण शूटिंग करताना कधी आम्ही डमी वापरत नाही. हो ही महत्वाची गोष्ट आहे. क्या बात. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या जवानाला सेल्यूट करू एकदा. यस. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या या शहरातल्या पोरींचं. संध्याकाळी 7 वाजता. सगळ्यांना तुमचं कौतुक आहे. ज्या प्रकारे तुम्ही मोहीम केली नाही म्हणणार मी, मोहीम गाजवली आहे. आता याच मोहिमेच्या संदर्भात आपल्याशी गप्पा मारायला आपल्याकडे खास पाहुणे येणार आहेत. तर मी आता बावदान समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी त्या पाहुण्यांना घेऊन यावं. तर मी आमच्या बावदानच्या समितीच्या सदस्यांना विनंती करतो की आपले जे खास पाहुणे आहेत त्यांची तुम्ही खास ओळख करून द्यावी आपल्या या पोरींना. आज आपल्या इथे जे आपले खास पाहुणे आलेत त्या अर्चना शेळके आणि विद्या धुमाळ या सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून आपल्यासाठी आपल्या देश सेवा बजावत असताना आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या अशी शहीदांच्या त्या वीर पत्नी आहेत. आज वीरपत्नी म्हणून इथे बोलवले त्याबद्दल तर मी सर्वांचे आभारच मानते. माझे मिस्टर जम्मू काश्मीर मध्ये पूंछ सेक्टर मध्ये आतंकवादी हल्ल्यामध्ये गोळी लागून शहीद झाले. एक शहीद जवानाची पत्नी म्हणून मला तर खूप गर्व आणि अभिमानच आहे. या मुलीने जे ट्रेनिंग केले ते खूप अवघड आहे. या मुलीने हे ते सक्सेस करून दाखवलं. ताई, तुमच्या मिस्टरांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? ते अरुणाचल प्रदेश बैसाखीला असताना 2018 मध्ये त्यांचं कॅडर चालू होतं, हवालदार टू नाईक सुभेदार.
त्यावेळेस त्यांना म्हणजे एक गर्व असतो की आपल्या खांद्यावरती स्टार असावेत. हा, त्याला तो स्टार भेटणार होता, पण नियती असते, नशीब असतं. त्यांना तिथे त्रास सुरू झाला म्हणून ते कॅडर सोडून त्यांना खाली यावं लागलं आणि मग ते कमळला ॲडमिट असं व्हावं लागलं. आणि तिथेच म्हणजे आमचं जे एक संसार होता, एक स्वप्न होतं म्हणजे पुढे जाण्याचं त्यांच्या ह्याच्यातून, ते तिथेच म्हणजे थांबलं. आणि आता 7 डिसेंबर 2021 मध्ये हे झालं. मूवी बघताना एवढी ढसाढसा रडते, तर माझ्या समोर एक लाईव्ह एक्झाम्पल होतं आणि मला नाही कंट्रोल झालं. असं त्यांना घट्ट मिठी मारायची होती की तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग आहात. भारत माता की जय. भारत माता की जय. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, आमच्या सगळ्या स्पर्धकांना भेटलात, त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार तुमचे. आर्मीचा तुम्ही टास्क केलात, म्हणजे आपली मोहीम केलीत तुम्ही, त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? हे टास्क आम्हाला ॲक्च्युली आमच्या सगळ्यांची फिजिकल स्ट्रेंथ हे रिअलाइज करून दिलं. मी डिसिप्लिन शिकली आहे. मी सतत म्हणजे माझ्या दिवसाची सुरुवात असते की नाही मला हे नाही करायचं आहे, ते नाही करायचं आहे, पण त्यांच्यासाठी एकच ध्येय असते की नाही आपल्याला सकाळी उठून आपल्या देशासाठी मेहनत करायची आहे. त्यांच्यासाठी 12-13 तास फक्त ट्रेनिंग आणि जे डिसिप्लिन लाईफ ते जगतात, तसं जर मी पण जगू शकली तर मग मी आज कुठे असते. मी याचीच वाट बघतो की हा मुद्दा कधी येतो, डिसिप्लिनचा. डिसिप्लिन म्हणजे आर्मीमध्ये पहिलं काय असतं डिसिप्लिन, आणि दुसरं काय ऑर्डर फॉलो करायची. मालकीनबाई हो, मोस्टली थोडे. हो नाही हो की नाही? सगळे नाही. तुझ्यावर जबाबदारी आहे ना, ते घरातले नियम पाळले गेले पाहिजेत, आणि जर नाही पाळले गेले तर कडक शिक्षा होणार. तुलाही होऊ शकते. सगळ्यात पहिला नियम तुम्ही तोडलाय. तुम्ही वाड्यात असताना माईक घालत नाहीत. मोनिशा सर, मोस्टली वॉशरूमला जाताना विसरते आणि चेंज करताना. तू घरात आल्यावर सुद्धा विसरतेस. रसिका तू पण का विसरतोय आपण माईक? जर सांगण्यात आलंय ना की काही झालं तरी माईक तुमच्याकडे असला पाहिजे, तुमचा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचला पाहिजे. पुढे नाही करणार, नाही होणार, फॉर शुअर, प्रॉमिस करते. रमशा, वाडा स्वच्छ ठेवणं कोणाची जबाबदारी होती? अंकिता आणि मोनिशा. आहे घर स्वच्छ? नाही. करून घेणं कोणाची जबाबदारी आहे? माझी. तुला वाटतं तू सक्सेसफुल अशी मालकीनबाई आहेस? प्रयत्न तर मी करत नाही करतेस तू. बरं तुम्ही दोघी या, तिच्या गळ्यातून ते मालकीनबाईचं लॉकेट काढा आणि माझ्याकडे द्या. मी आपलं पूर्ण प्रयत्न केलाय. कुठे ना कुठे काहीतरी कमी पडलं. मी तेवढी स्ट्रिक्ट नाही असू शकले. तुमच्यासाठी हे फक्त लॉकेट असेल हो ना, पण ही वाड्याची चावी आहे, अधिकार आहे, हक्क आहे हा वाड्याचा. मी एकच सांगेन की घरात आता शिस्त नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपलेला आहे. भेटूया पुढच्या भागात, म्हणजेच उद्याच्या भागात. नवा दिवस, नवी उमेद, नवी मोहीम. तोपर्यंत बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव होते जगाच्या भागाभागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. रात्री 10 वाजता. धाप धूप धाप धूप टाइप. अरे रसिका, शो मी व्हॉट यू वेअरिंग. Wait, I need to fix things, then I'll show you. I'll try म्हणते. My feet. हे घालू? हे घालू? It will anyways look good only. This one Yeah, will it look will good. look very good. हेच घाल कॉम्बो. अरे you will be बाबा. क्या हुआ? रमशा, काय झालं? ती नाही येऊ शकत आहे. Let her sit. Get the doctor. श्रेजा, डॉक्टरांना बोलवायला सांग. हे नाही केलं ना
मालकीनबाई हे वाड्यातील महत्वाचं पद, पण रमशाला वेळेआधीच हे पद गमवावं लागलं. मात्र गमावलेलं पद परत मिळवायला ही रणरागिणी नक्की सज्ज होईल.